tatakin takin takin takadin dha din tatakin takin takin takadin dha din tatakin takin takin takadin dha holi hai din tatakin takin takin takadin dha holi hai takin 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 takadin dha holi hai takin 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 din dha आई है ब्रज के गवालों की टोली। हे एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द चॅनल. दिस इज मी निशी खैरनार आणि आज आहे रंगपंचमी. पहिले तर तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नाशिककर म्हटलं तर रहाड संस्कृती येणारच. रंगपंचमीच्या दिवशी जिथे जिथे होळी खेळली जाते, जिथे रंगपंचमी खेळली जाते, ते एक तर होळीच्या दिवशी किंवा धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी रंग खेळले जातात. पण आमच्या नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात. तर आणि नाशिकची एक महत्वाची म्हणजे रहाड, म्हणजे अशी रहाडीची संस्कृती जे पेशवेकालीन रहाडी होती त्यामध्ये एक पारंपरिक पद्धतीने पूजा करून रंग वगैरे टाकले जातात आणि त्यामध्ये उड्या मारून रंगपंचमी साजरी केली जाते. तर असंच आज काहीतरी आपण एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहोत. आता तर सकाळचे जवळपास 7:30 वाजलेले. आता रहाडीची पूजा वगैरे किंवा रहाडीमध्ये रंग कालवण्याचे कामं वगैरे चालू झाले असतील. आणि एक जी आता कालच आपण तुम्ही रील बघितली आपल्या इंस्टाग्रामवर, मधली होळी तालीम संघाची जी रहाडी जी या वर्षी जवळपास 80 वर्षानंतर ओपन झालेली, त्या रहाडीची जलयात्रा पण आज निघणार आहे. तर ते जलयात्रेचा वगैरे शूट करण्यासाठी आता आपण निघत आहोत. तर चला भेटूया डायरेक्टली गंगेवर. त्याआधी आपल्याला एका मित्राला घ्यायला जायचं सिद्धूला, तर त्याला घेऊ आणि डायरेक्टली आपण शूटवर भेटू. तर फायनली जी मधलं होळी तालीम संघ आहे तिथे आपण पोहोचलेलो आहेत आणि तिथल्या याचा शूट चालू केलेला आहे. पुढील व्हिडिओ बघण्याआधी मधली होळी तालीम संघाची जी रहाड आहे तिचा आपण आधी थोडासा इतिहास जाणून घेऊ. नाशिक म्हटलं की नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि हा उत्सव साजरा करताना इथलं वैशिष्ट्य म्हणजे रहाड संस्कृती. एक आपल्याला बघायला भेटतं की बाकीच्या ठिकाणी रहाडीची जी संस्कृती नाही ती नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ जुन्या नाशकामध्ये ही जी मधल्या होळीची जी रहाड आहे हिला 250 वर्षाचा इतिहास आहे. साधारणतः 1952 या सालापर्यंत ही रहाड चालू होती. नंतरून ती कालांतराने ती बंद करण्यात आली होती. त्याच्यानंतर जे स्मार्ट सिटीचं काम चालू होतं ते काम चालू असताना इथे ही रहाडीचं परत उत्खनन करण्यात आलं. आणि उत्खनन केल्यानंतर आज ह्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काथे काका असतील, भूषण जुन्नरे असतील, आपले महेश कुलकर्णी असतील, तसेच सर्वच मंडळाचे पदाधिकारी यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि तो उत्सव इतका मोठ्या प्रमाणात साजरा करणारे संपूर्ण पारंपरिक वेशामध्ये सकाळी महिला जाऊन गंगेवरनं पाणी आणणार, ते रहाडीत टाकणार. म्हणजे ही जे आपण म्हणतो जे पारंपरिक रंगोत्सव साजरा केला जात होता त्याचं तुम्हाला ते दर्शन घडेल सगळ्यांनी. मी आपल्या वतीने सर्व नाशिककरांना विनंती करतो की आपण ह्या रहाड संस्कृतीचा आणि ह्या पारंपरिक खेळाचा आपण सर्वांनी मनमुराद आनंद घेण्यासाठी निश्चित इथे भेट द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्या नाशकातल्या मधल्या होळी सुमारे 70 वर्षांनंतर रहाड पुनर्जीवित करण्यात येत आहे. तर या रहाडीचं आम्ही पारंपरिक पद्धतीने विधिवत शास्त्रशुद्ध पूजन करून हा रंगोत्सव साजरा करणार आहोत. तर त्यासाठी आपल्या नाशिकचे जलदेवता साती आसरा याचं पूजन करून गोदावरी मातेचं जल आमच्या कलशात भरून ती जलयात्रा आम्ही वाजत गाजत मधल्या होळीपर्यंत रहाडीपाशी घेऊन येणार आहोत. आणि मग ते जल जवळपास 7 नद्यांचं पाणी आम्ही या कलशात घेऊन त्या पाण्याने रहाडीचं पूजन करणार आहोत आणि मग रंगोत्सव साजरा करणार. नक्कीच. दिन tatakin takin takin takadin dha din tatakin takin takin takadin dha din tatakin takin takin takadin dha holi hai din tatakin takin takin takadin dha holi hai takin 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 takadin dha holi hai takin 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 din dha आई है ब्रज के गवालों की टोली. राधा के संग हम तो खेलेंगे होली, मनवार थोड़ी सी थोड़ी बरजोरी, माने नहीं अरे माने. फायनली आपण रंगपंचमीसाठी जी
ऑफिसवरनं सुट्टी घेऊन थोडासा काहीतरी काम करून आलोय आता मधली होळी तालीम संघाची त्या राहाडीजवळ. आता आपला मित्र आकाश पण आलाय. भाऊ खूप जास्त बिझी आहे केव्हाचा. मधली लेन तालीम संघाची राहड त्यामध्ये आपली उडी मारून झालेली आहे. काय वाटतं आता? खरे 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 तर तेवढंच बोलता येतं, बाकी काहीच नाही बोलता येत. आता बघू शकता पद्धतशीर. तर आता तिकडच्या होडीतनं उडी मारून आलोय. याला ओळखता तुम्ही? मग ओळखता म्हणजे विषय का? तर चला आता जाऊया. आपल्याला ताई भेटलेली आहे. काही नाही बॅगेत पण होता कलर मी का आणला नाही. तर फायनली आपण पूर्ण रंगपंचमी साजरी करून घरी आलेलो आहेत. इथेपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.